अकोल्यात सूर्य अक्षरशः आग ओकतोय। अकोल्यात पारा काल तब्बल 46.9 अंशांवर गेलाय। काल अकोल्यात या मोसमातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। गेल्या आठवडाभरापासून अकोल्यात 45 अंशांवर तापमानाचा पारा होता। 29 एप्रिल 2019 मध्ये अकोल्यात तापमान 47.2 अंशांवर गेलं होतं। तो विक्रम अजूनही कायम आहे, मात्र पुढच्या 2 दिवसात हा रेकॉर्ड मोडला जाण्याची शक्यताही व्यक्त होते। अकोला हे गेल्या काही दिवसांमध्ये जगातील सर्वाधिक तापमान आणि उष्ण असलेल्या शहरांपैकी एक शहर झालंय। या वाढलेल्या तापमानाचा परिणाम अकोल्यातील जनजीवनावर झालाय। दुपारी अकोल्यातील रस्ते उन्हामुळे निर्मनुष्य झाल्याचं पाहायला मिळतंय। अकोल्यातील तापमानाच्या या बनव्याची कारणं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात अकोल्याला आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांच्याकडे। तर आपले प्रतिनिधी उमेश अलोणे सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, इतका सगळा तापमानाचा पारा वाढलेला आहे, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये अकोल्याची गिनती होतीये, नेमकं कारण काय यामागचं समजू शकलंय का? निश्चितच हा प्रश्न सर्वांनाच पडलाय आणि अकोल्याचं तापमान एवढं वाढतंय का हा प्रश्न जसा सतावणाराच आहे तो चिंताही वाढवणारा आहे। कारण अकोल्याच्या तापमानाचे आकडे फक्त आकडेच नाही तर भविष्यात आपल्या पुढे काय लिहून ठेवलं आहे याची चिंता वाढवणारे हे आकडे आहेत। आपण गेल्या काही वर्षांचा जर विचार केला तर गेल्या जवळपास 5 ते 6 वर्षामध्ये अकोल्याचं तापमान जे आहे ते फक्त महाराष्ट्र किंवा देशात नव्हे तर जगातल्या सर्वाधिक उष्ण शहरांपैकी एक आहे। याची कारणं जशी नैसर्गिक आहेत, वैज्ञानिक आहेत, तशी ती मानव निर्मितही आहेत। ज्या पद्धतीनं शहरीकरण झालेलं आहे, विकास कामास चालू आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडाची जी आहे ती कत्तल करण्यात आलेली आहे आणि अर्बन हिट आइसलँड नावाचा जो इफेक्ट जो आहे, कारण शहरीकरण करताना रस्ते जे आहेत ते सिमेंटचे बांधण्यात आलेले आहेत, मोठ्या प्रमाणात विकास कामं झाल्यामुळे झाडांची कटाई झालेली आहे आणि यामुळे तापमान जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे। याचा विचार जो आहे तो शासकीय पातळीवर आणि लोकांच्या पातळीवर होणं गरजेचं आहे आणि याची उपाययोजना जी आहे त्या करणं गरजेचं आहे। आपण तापमानाचा जर विचार केला तर याआधी विदर्भातील तापमानाचा विचार केला तर नागपूर, चंद्रपूर आणि ब्रह्मपूर हा कोल बेल्ट जो आहे येथील तापमान जे आहे ते सर्वाधिक असायचं। मात्र गेल्या 5 ते 7 वर्षात हा हिट इफेक्ट जो आहे तो हळूहळू पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भाच्या दिशेने सरकताना दिसतो आणि कालच्या 5 जिल्ह्यांपैकी विदर्भातले जे टॉप ज्यांचं तापमान होतं त्यापैकी 3 जिल्हे जे आहेत ते पश्चिम विदर्भातले आहे। काल अकोल्याचं तापमान 46.9 होतं, अमरावतीचं 46.8 होतं आणि थंड हवेचा जिल्हा अशी ओळख असणारा बुलढाण्याचं तापमान काल 43.5 अंशांवर होतंय। या सर्व गोष्टी ज्या आहेत हे सर्व आकडे आहेत, ही चिंता वाढवणारे आहेत आणि पुढच्या काळात सरकारी पातळीवर जर अनेक उपाययोजना केल्या गेल्या तर यातून काहीचा मार्ग निघू शकतो। मात्र अकोल्यातील तापमानाचा वाढता जो आकडा आहे, वाढते जे नवनवे विक्रम होत आहेत ते निश्चितच भविष्यातील आपल्या पुढे कोणती संकट आहेत याची चिंता वाढवणार आहे आणि याचा विचार जो आहे तो अकोलेकरांनी आणि सरकारने करणं गरजेचं आहे। मात्र 46.9चा आकडा जो आहे पुढच्या काही दिवसात आज जी ऊन आपल्याला सकाळपासून दिसते 47 अंशांच्या वर तापमानात जाण्याची शक्यता आहे आणि निश्चितच पुढच्या काळात हा आकडा कमी करण्यासाठी अकोलेकर आणि प्रशासन निश्चितच काहीतरी प्रयत्न करतील अशी अपेक्षा आता सर्व लोक व्यक्त करतायत।